नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल लर्न अँड ब्लॉसम. तर आज आपण बघणार आहोत बालभारती स्टँडर्ड 3 मधील नवीन चॅप्टर प्रिटी ॲज अ पिक्चर. तर बघूया या चॅप्टर मध्ये काय दिले आहे ते. दिस चॅप्टर इज अबाउट कीपिंग ourselves and our classroom clean makes learning happy and fun. म्हणजे आपण आपला वर्ग स्वच्छ ठेवला तर शिकणं आनंददायी आणि मजेदार होतं. तर चला बघूया हा चॅप्टर प्रिटी ॲज अ पिक्चर. Right on the first day of school, our new class teacher, Miss Nina, told us that the last period of every Friday would be a story time. शाळेच्या पहिल्याच दिवशी आमच्या नवीन क्लास टीचर मिस नीना यांनी सांगितलं की प्रत्येक शुक्रवारचा शेवटचा तास हा गोष्टींचा असेल. We all decided immediately she must be the best teacher in the world. आम्हाला लगेच वाटलं की त्या जगातल्या सर्वात चांगल्या टीचर आहेत. We hope she knew enough stories for all the Fridays of the year. आम्हाला वाटलं टीचरला खूप गोष्टी माहिती आहेत ज्या आम्हाला प्रत्येक शुक्रवारी ऐकायला मिळतील. So Friday came and we got more and more excited till at last the bell rang for the last period. शेवटी शुक्रवार आला. आम्ही मुलं आतुरतेने वाट पाहत होतो. घंटा वाजली आणि गोष्टीची वेळ झाली. We reminded her right away about her promise. आम्ही लगेच मिस नीनांना आठवण करून दिली त्यांच्या गोष्टीबद्दलच्या प्रॉमिसची. Yes, of course, she said happily. But as she looked around the class, we could see her face changing. मिस नीना हो म्हणाल्या, पण वर्गाकडे पाहिल्यावर त्यांचा चेहरा गंभीर झाला. Oh dear, I was going to tell you such a lovely story, but it looks as if that will have to wait. त्या म्हणाल्या, मी एक छान गोष्ट सांगणार होते तुम्हाला, पण ती थोडी थांबवावी लागेल. No, said everyone. That's not fair. आम्ही मुलं ओरडलो. नाही टीचर, हे बरोबर नाही. Look at the classroom, Miss Nina said. How can we enjoy a story with all this rubbish all over the floor? मिस नीना म्हणाल्या, पहा, वर्ग सगळा घाण आहे. कागद सगळीकडे पडलेले आहेत. अशा गोंधळात आपण गोष्ट कशी ऐकणार? So everyone went scurrying about picking up paper and pencil stubs and putting them in the waste paper basket. सगळी मुलं धावत धावत कागद पेन्सिलचे तुकडे उचलून वेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकू लागलो. What a confusion there was. But Miss Nina was not satisfied. खूप गोंधळ उडाला होता. पण मिस नीना अजूनही खुश नव्हत्या. The desks and benches are all crooked, she said. त्या म्हणाल्या, टेबल आणि बाकं सरळ नाहीयेत. So up popped everyone once again, straightened out the rows quickly and put them all in perfect order. मग सगळी मुलं पुन्हा उभी राहिली आणि बाकं आणि टेबल नीट लावायला लागली. That's much better, she said. But look at yourselves. Ribbons undone, shirts hanging out, shoelaces open, belts askew. त्या म्हणाल्या, वर्ग आता बरा दिसतोय, पण जरा स्वतःकडे बघा. केसांच्या रिबिन्स सुटलेल्या आहेत, शर्ट इन नाही आहेत, बुटाचे लेस उघडलेले आहेत, तुमचे बेल्ट्स वाकडे तिकडे झालेले आहेत.
anything for the story, we thought. And as quickly as possible, we tidied ourselves up. आम्ही म्हणालो गोष्टीसाठी काहीही करू. म्हणून आम्ही लगेच एकमेकांच्या ज्या वेण्या सुटल्या होत्या त्या बांधल्या, शर्ट नीट केले आणि व्यवस्थित झालो. But the silly Shirin's plate was all undone. शिरीनची वेणी सुटलीच होती. Sonia had to do it all over again for her and tie the bow too. मग सोनियाने तिची वेणी बांधली आणि रिबीन सुद्धा लावली. One last thing, Miss Nina said, you will be in a hurry when the story is over. So, how about putting away all your things into your bags right now? मिस नीना म्हणाल्या, एक शेवटचं ऐका. गोष्ट झाल्यावर तुम्ही घाई कराल. म्हणून आताच बॅग्स भरून ठेवा. Well, we were all done, except Rahul and Anwar. They couldn't find their diaries. And Sheila, who couldn't find the cap of her pen. And Beena, who had lost the cup from her water bottle. सगळ्यांनी बॅगा भरल्या, पण राहुल आणि अनवरची डायरी गायब झालेली. शीलाला तिच्या पेनाचं झाकणच सापडत नव्हतं आणि बीनाच्या बाटलीचं झाकणच हरवलं होतं. And everyone was making such a noise trying to help. I thought we would never finish and Miss Nina would be too angry to tell us a story. सगळे गोंधळ करत होते. आम्हाला तर वाटलं की आता टीचर रागवतील आणि आम्हाला काही आज गोष्ट सांगणारच नाहीत. But at last it was all done and Miss Nina finally smiled broadly. शेवटी सगळं करून झालं आमचं आणि मिस नीना हसल्या. Now, that's my favorite class. All spike and span and as clean as a whistle. But is there time for a story? त्या म्हणाल्या, हा आता माझा आवडता वर्ग आहे. किती स्वच्छ. पण आता स्टोरी सांगण्यासाठी वेळ आहे का बाकी? Oh yes, there is. Just a short little one. हो आहे. पण एका छोट्याशा गोष्टीसाठी वेळ आहे. Short or long, Miss Nina told us a really funny story about a king and his clan. Only it ends too soon. छोटी असू दे नाहीतर मोठी, पण मिस नीनाने आम्हाला एक स्टोरी सांगितली. ती स्टोरी होती एक राजा आणि विदूषकाची आणि ती खूप छान स्टोरी होती. पण ती खूप लवकर संपली. And we were still laughing when the bell rang. शाळेची घंटा वाजली, पण तरीही आम्ही अजून हसतच होतो. By the way, Miss Nina's idea about packing the bag early was really good. My mother said she would never found my bag so neat before. And I hadn't left anything behind in school either. मिस नीनांची आधीच बॅग भरून ठेवण्याची कल्पना खूपच छान होती. माझ्या आईने तर म्हटलं, आज तुझी बॅग खूप नीट आहे. शाळेत काहीच राहिलं नव्हतं. Now, on Monday, when the week began, our class monitor said he had a good idea and he wanted us to listen. सोमवारी वर्ग भरला. त्यानंतर आमचा जो मॉनिटर आहे त्याने सांगितलं, माझ्याकडे एक छान कल्पना आहे आणि ती तुम्ही ऐकावं असं मला वाटतं. He said that we must practice straightening up the class and ourselves quickly, just within 5 minutes. That way, we would have time for long stories on Fridays. तो म्हणाला, आपण आपला जो वर्ग आहे तो
नीट आणि स्वच्छ करण्यासाठी प्रॅक्टिस करूया. 5 मिनिटाचं एक ड्रिल करूया, ज्यामुळे आपला वर्ग 5 मिनिटात नीट अँड क्लीन असेल आणि ज्याच्यामुळे आपल्याला मोठी गोष्ट ऐकण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल. सो वी ड्रू अप अ 5-minute ड्रिल. आम्ही मग 5 मिनिटांच्या ड्रिलचा असा एक प्लॅन तयार केला. आता आपण बघूया आमच्या मॉनिटरने 5 मिनिटांचा जो सराव सुचवला तो काय आहे तो. फर्स्ट मिनिट. स्टार्ट फ्रॉम द लास्ट किड इन एव्हरी लाईन. कलेक्ट अँड पास ऑन ऑल पेपर अँड रबिश टू द किड इन फ्रंट. दे गो अँड पुट इट इन द वेस्ट पेपर बास्केट. म्हणजे शेवटच्या मुलापासून सुरू करायचं आणि शेवटचा मुलगा जे काही पेपर आणि कचरा आहे तो त्याच्या पुढच्या मुलाकडे देईल आणि मग पुढचा त्याच्या पुढच्या देईल. अशा प्रकारे सगळ्यात पुढच्या मुलापर्यंत ते सगळं येईल आणि तो मुलगा वेस्ट पेपर बास्केटमध्ये ते सर्व टाकेल. सेकंड मिनिट. कम आउट ऑफ युअर प्लेस and straighten your desk. Look at the lines on the floor to help you keep it just right. Kids on the ends tell you if your desk is out of line. म्हणजे जे डेस्क अस्ताव्यस्त झालेले आहेत ते एका सरळ लाईनमध्ये लावायचे आणि शेवटी जी मुलं उभी आहे ते सांगतील की डेस्क लाईनमध्ये आहे की नाही आहे ते. थर्ड मिनिट. टाय shoelaces and ribbons. Tuck in blouses and shirts. Straighten dresses and belts. Face your partners to make sure that everything is all right. म्हणजे ज्यांचे shoelaces किंवा ribbons सुटलेले आहेत ते त्यांनी पटापट बांधून घ्यायचे. कोणाचे शर्ट बाहेर आलेले असतील, ड्रेस नीट करायचे, बेल्ट प्रॉपरली लावून घ्यायचे आणि आपल्या पार्टनरला फेस करून शुअर करायचंय की आपण दोघंही व्यवस्थित झालेलो आहोत. फोर्थ मिनिट. पॅक युअर बॅग्स. चेक ऑल बुक्स, नोटबुक्स, कंपास बॉक्स, कलर पेन्सिल्स, टिफिन्स, वॉटर बॉटल. चौथ्या मिनिटाला बॅग नीट पॅक करून ठेवायची आहे. आपले सगळे बुक्स घेतलेत की नाही, नोटबुक घेतले की नाही, कंपास बॉक्सेस, त्यातले पेन्सिल्स, कलर हे सगळे व्यवस्थित ठेवलेत की नाही, टिफिन बॅगमध्ये ठेवलाय की नाही, बॉटल हे सगळं आपण बॅगमध्ये लगेच भरून घ्यायचं आहे. हॅव आय रिटन माय होमवर्क. माझं होमवर्क लिहून झालं आहे का? हॅव आय फॉरगॉटन एनिथिंग. मी काही विसरलो आहे का? हे आठवून पटापट आपली बॅग पॅक करून ठेवायची आहे. फिफ्थ मिनिट. सिट डाऊन क्वाइटली अँड ट्राय टू गेस द स्टोरी मिस नीनाज गोइंग टू टेल. 5व्या मिनिटाला शांत बसायचंय आणि विचार करायचाय की मिस नीना आज कोणती स्टोरी सांगणार आहेत आपल्याला. नीना, the other monitor, suggested that we do this without saying a single word. मीना, जी आमची अजून एक मॉनिटर आहे, ती बोलली की हे सगळं करताना आपण बिलकुल पण बोलायचं नाही, शांतपणे करायचं. Miss Nina was so pleased with the 5-minute drill. Miss Nina ही 5-minute drill ची जी कल्पना आहे ती ऐकून खूप खुश झाल्या. And do you know what Miss Nina said at the end of the 5-minute drill? She said our class looked as pretty as a picture. 5-minute ड्रिलने संपूर्ण क्लासरूम आमचा नीट अँड क्लीन झाल्यानंतर मिस नीना म्हणाल्या, तुमचा वर्ग आता चित्रासारखा सुंदर दिसतोय. We got a full 25 minutes story this Friday. या शुक्रवारी आम्हाला
25 मिनिटांची मोठी गोष्ट ऐकायला मिळाली. मॉरल ऑफ द स्टोरी इज cleanliness, discipline, and teamwork make learning more fun. When we keep our surroundings neat and work together, everything becomes as pretty as a picture. स्वच्छता, शिस्त आणि एकत्र काम केल्याने शिकणं अधिक आनंददायी होतं आणि आपलं वातावरण आपण स्वच्छ ठेवलं तर सर्व काही चित्रासारखे सुंदर दिसते. तुम्ही सुद्धा स्वच्छता, शिस्त आणि एकत्र काम करून अधिक चांगल्या प्रकारे गोष्टी शिकू शकता. हो की नाही? तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. तर नेहमीप्रमाणे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.